नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या होणार पूर्ण. सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार. सुधारित वेतनश्रेणी लागू होणार. जुनी पेन्शन योजना लागू होणार. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. नव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे. खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या प्रलंबित मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यासाठी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली जात आहेत. दरम्यान आता कर्मचारी संघटनांचा पाठपुरावा यशस्वी होईल आणि कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या प्रलंबित आहेत आणि त्या कधी पूर्ण होणार याबद्दल पाहूयात सविस्तर माहिती. सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षावरून 62 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय देशभरातील 24 राज्यांमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात येणार आहे. परंतु महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आजही 58 वर्ष आहे. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र राज्यातही सेवानिवृत्तीचे वय 2 वर्षांनी वाढवले जावे अशी सातत्याने मागणी होत आहे. यासाठी वेळोवेळी सरकारकडे निवेदने सुद्धा दिली जात आहेत. पण आता लवकरच राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होऊ शकते. येत्या काळात या संदर्भात निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. सुधारित वेतनश्रेणी सुद्धा लागू होण्यावर दाट शक्यता वर्तविली जात आहे. राज्य शासनाकडून खुल्लर समितीच्या शिफारशीनुसार 105 पदांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुनी पेन्शन योजना लागू होण्यावर चर्चा सुरू आहे. राज्य कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. या पेन्शन योजनेचा विरोध होत असल्याने केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने UPS पेन्शन योजना सुद्धा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPSचा पर्याय निवडता येणार आहे. परंतु UPS मधून देखील जुनी पेन्शनचा लाभ मिळणार नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पूर्वलक्षी प्रभावाने ओल्ड पेन्शन स्कीम लागू करा अशी मागणी उपस्थित केली जात आहे.